पुढच्या बातमीकडे वनमंत्री गणेश नाईक आणि बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांच्यात सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणावर मंदा म्हात्रे यांनीच स्पष्टीकरण दिले। काही दिवसांपूर्वी माजी आमदार संदीप नाईक यांच्यावर टीका केल्यानंतर आज भाजपच्या कार्यक्रमात मंदा म्हात्रे यांनी आपल्यात आणि गणेश नाईक यांच्यात कोणतेही वैयक्तिक वैर नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे हे वैर निर्माण झालं असं म्हटलंय। भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करावं, येत्या महापालिका निवडणुकीत भाजपचा झेंडा पालिकेवर फडकवावा असं आवाहनही मंदा म्हात्रे यांनी केलं। नवी मुंबईचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्या पदग्रहण समारंभावेळी त्या बोलत होत्या। नाईक साहेबांना जाऊन भेटा, ते मंत्री आहेत, ज्येष्ठ आहेत। माझा त्यांचा व्यक्तिगत वाद असेल तो कोणामुळे आहे? त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे आहे। त्यांचा माझा वाद नाही आहे। चढवणारे असतात ना, ते आमदार होतील त्यामुळे आहे। त्यांना सांगितलं पहिली जाऊन मला भेटायला येऊ नका, विचारा राजेश पाटलाला। ते आज नाही भेटले तर उद्या जा, पहिली त्यांना जाऊन भेटा, त्यांना भेटून त्यांचं दर्शन घ्या, मार्गदर्शन घ्या आणि मग माझ्याकडे या। और राजेश पाटील, तुम्हाला कल्पना नाही हे किती मोठं नव्या मुंबईचं पद हे तुमच्या गळ्यात भारतीय जनता पार्टीने जबाबदारी दिलेली आहे। सर्वांना घेऊन, नवी मुंबई पूर्ण जिल्हा घेऊन तुम्ही काम करायचंय।